तर हाय सर्वांना, हॅलो, नमस्ते सर्वांना, जय भीम सर्वांना. कसेत? मस्त ना, मस्त राहे. बघा हर्षू, बघा आमची हर्षिता, माझी हर्षिता, आमची नाही माझी हर्षिता. बघू शकता तुम्ही व्हिडिओ आम्ही असंच बनवतोय. का बरं बनवतोय तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी. किती थंडी वातावरण आहे आमच्याकडे हा ना हर्षू. चला तर आपण दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा. असंच आहे व्हिडिओ आज. मस्त एक छोटा बुवा बुवा. बघू शकता तुम्ही वातावरण कसं दिसतंय. अरे मोबाईल पडेल. कपडे वगैरे टाकलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल की काय काय कपडे, असं कपडे तर प्रत्येकांचेच राहतात, बरोबर ना. अजून पाणी भरायचं बाकी. आमचं पाणी आलेलं नाहीये. आलेलं आहे पण आलेलं आहे पण चालू नाही केलेलं आहे अजून. बघू शकता तुम्ही हर्षिता. तो बा पांडवलेणीचा डोंगर पूर्णपणे बुजून गेला आहे ना ग. डुबला तो, बुजला. डोंगर काय डुबतात का? म्हणजे झाकल्या गेलाय तो ढगांमध्ये, हा ना. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की कंटिन्यू सांगा हे डोंगर कुठे गेला असेल. तुमच्या सर्व भरपूर लाईव्हला कमेंट येत होत्या, ताई पाणी आहे का, पाणी आहे का, पाऊस आहे का. तर आहे बरं का पाऊस. नाशिकला पाऊस आहे. आणि सर्वजण म्हणतात दाखवा बाहेरचं वातावरण, दाखवा बाहेरचं वातावरण. तर तुम्हाला मी डायरेक्ट बाहेरचं वातावरण दाखवते. बघू शकता तुम्ही कसं ढग वगैरे भरले. नाही ना, पकडला नाही. कसा ढग पडला फोन पण चुप ना. तर हे बघू शकता कसं ढग वगैरे. आकाश दिसतंय का तुम्हाला? आकाशी. तर असं वातावरण आहे. पाऊस पूर्ण भरून आले. तू मला धक्का लावशील तर खरंच पडून जाईल फोन. तर मी आता दूध वगैरे घ्यायला जाणार आहे ना. हर्षूला नाही घेऊन जाणार आहे, तिकडे खूप चिखल असतो ना. तर ती नाही म्हणते यायचं. तर मी तिला घरी सोडणार आहे. मी फक्त दूध घेऊन पटकन येऊन जाणार आहे. त्यानंतर मग बाकीचं स्वयंपाक वगैरे करणार आहे. तर हे बघा कपडे कसे टाकलेत सुकायला. बघू शकता तुम्ही. जिन्यात दोऱ्या बांधल्या आहे मी. इतूसा पण कपडा सुकलेला नाही आहे. सर्व म्हणत होते की पाणी नाही आहे, पाऊस आहे का, पाऊस आहे का. तर आहे. तुम्हाला कपड्यांवरून तर समजूनच जाईल की पाऊस आहे बुवा नाशिकला. तर असे कोळी कपडे. आणि त्या बॉटल दिसत आहे ना तुम्हाला, तर ते मांजर येऊ नये आणि ती मांजर शिश्शी नाही करू म्हणून तिथं आम्ही बॉटल भरून ठेवली. तसं गेट आहे पण तरी पण त्या मांजरी काय कुठून पण येतात आणि शिश्शी करून जातात. त्यामुळे ते कोण रिकामं भरत बसल. त्यामुळे त्या बॉटल मी ठेवलेल्या आहे. म्हणजे मी इथं माझ्या बाजूच्या ताई होत्या ना, त्या ताईने आम्ही ठेवलेल्या होत्या. तर त्या बॉटल मी तिथंच ठेवते. मग त्यामुळे मांजर येत नाही आणि घाण करून जात नाही. त्यामुळे ती बॉटल तिथं ठेवलेली आहे. तर इथूच एवढासा पण किंचित पण कपडे सुकलेले नाही आहे. तर आता मी जाते बाहेर. भरपूर असा पाऊस येईल. मी छाता घेऊन जाईल नाही का. फोन मला देऊन जा अभ्यास करायचा. आणि हर्षूला मोबाईल देऊन जावं लागेल. आणि मी छाता घेऊन जाते आणि मग येते दूध वगैरे घेऊन. अजून दूधवाला आला नसेल पण तरी ठीक आहे. मी वातावरण दाखवण्यासाठी तुम्हाला, म्हणजे मला लाईव्हला खूप जण म्हणे ताई पाऊस पाठवून द्या. जा रे भो, गावाकडे जा. खूप जास्त गावाकडे गरज आहे. बिचारे लोक वाट बघताय तुझी. ओके, सांगून दिलं तुमच्या समोर बरं का. भरपूर सांगत ते ताई पाऊस पाठवून द्या, पाऊस पाठवून द्या. ना हर्षिता, तुला सांगितलं स्पेशली हर्षिताला गाणं म्हणायला लावा. ये रे पावसाचं गाणं म्हणते. ठीक आहे. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा पावसाला मोठा. पैसा झाला खोटा मिस्टेक होऊन गेली. म्हण आता. पैसा झाला मोठा आणि पैसा झाला खोटा आणि पाऊसाला मोठा. माझ्याकडून मिस्टेक झाली. आता हर्षू नवीन म्हणणार. म्हण ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊसाला मोठा. ये रे सॉरी माझी मडके भरी, ये रे सॉरी माझी मडके भरी. ओके. तर आता हर्षिताने म्हटलं गाणं. तर आता तुमच्याकडे सर्व दादा तुम्ही सांगत त्या हर्षूने छान गाणं म्हटलं, छान गाणं म्हटलं. त्या दिवशी ती लाईव्हला तिची गाणं म्हणत होती. लाईव्ह चालू होती तर ऐकायला गेलं. तर म्हणा आता सर्वांनी हर्षिताच्या गाण्याला कमेंट करा. हां
ठीक आहे, मग चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग असाच होता, आपला पाऊस वातावरण दाखवायचं होतं, त्यामुळे मी छोटासा ब्लॉग काढला. ठीक आहे, चला मग बाय करून दे. बाय. बाय, लाईक करा आणि सपोर्ट आणि लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट आणि ओके. शेअर पण करा. आणि ओके असेच नवीन नवीन ब्लॉग मध्ये भेटूया. ओके बाय. बाय. बाय.